Hi students, here we start the chapter number 2 from unit 3, resolving power of optical instrument. This chapter is from paper number 8. So here we go. This is your introductory part of resolving power of optical instrument. There are 3 conditions for resolution of any object: well resolved, just resolved and not resolved. Well resolved means what? If we are observing two point objects close to each other and if they are seen as two distinct, then they are said to be well resolved. And second one is the point objects closer and closer to each other until they are just seen as two clear separate objects. Means they are not completely mixed with each other. They are just separated but close to each other. This is just resolved. And third condition is not resolved. If the distance between two objects is reduced still further, then we will not able to distinguish them as two different objects and they are said to be not resolved. Next definition about this introductory part is limit of resolution. So what is limit of resolution? The minimum distance between the two objects which can be just resolved by an optical instrument is called the limit of resolution. Next one is resolving power. What is resolving power? The power of that optical instrument for resolving the two objects. This is resolving power. So resolving power is an reciprocal of limit of resolution. Means what? Resolving power is inversely proportional to the limit of resolution. This is the introductory part. Next point is resolution. What is resolution? Resolution is the ability of an optical instrument to resolve two point objects very close to each other. That is, two points are separate structure rather than a single fuzzy dot. Means resolution is the ability of that optical instrument to resolve two point objects very close to each other. म्हणजे काय तर दोन पॉईंट ऑब्जेक्ट्स जे एकत्र आहेत त्यांना रिझॉल्व करण्याची, त्यांना सेपरेट दाखवण्याची जी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची कपॅसिटी आहे किंवा ॲबिलिटी आहे त्याला आपण रिझॉल्युशन म्हणतो. दॅट इज टू पॉईंट ऑब्जेक्ट्स आर सेपरेट स्ट्रक्चर rather than a single fuzzy dot. Resolution is the level of details that can be seen using optical instruments. म्हणजे आपल्याला जे ओपन आईजने दिसू शकत नाही ते आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटने जास्त क्लिअरली आणि सेपरेट ते ऑब्जेक्ट्स बघू शकतो. त्याला त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची रिझोल्युशन किंवा रिझोल्युशन पॉवर असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. रिझॉल्विंग पॉवर ऑफ अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट is defined as its ability to resolve the image of two nearby objects. म्हणजे त्या रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय तर त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची किती प्रमाणात ते ऑब्जेक्ट्स जे जवळचे आहेत ते रिझॉल्व करण्याची पॉवर आहे, वेगवेगळे दाखवण्याची क्षमता आहे, त्याला आपण काय म्हणतोय, रिझॉल्विंग पॉवर ऑफ दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. इट इज जनरली एक्सप्रेस्ड इन न्यूमरिकल मेजर. म्हणजे नंबर्समध्ये हे आपण मेजर करू शकतो. आता या नेक्स्ट पॅरामध्ये काय सांगितलेलं आहे तर मॅग्निफाईंग पॉवर त्या ऑब्जेक्टची किती आहे, त्या लेन्सची किती आहे त्याच्यावरून त्याची फोकल लेंथ ठरते. तर जेव्हा आपण फोकल लेंथच्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ठेवतो तेव्हा आपल्याला जास्त क्लॅरिटी मिळते, पण जर आपण त्याच्यापेक्षा जास्त पुढं गेलो तर ती क्लॅरिटी आपल्याला मिळत नाही त्या इमेजची हवी ती. तर ते कशामुळे होतं तर ते नॉट रिझॉल्व म्हणजे रिझॉल्व झालेले नसतात. त्यामुळं आता आपल्याला माहिती आहे की लाईटचं नेचर हे वेव्ह नेचर आहे. तर वेव्ह नेचर ड्युएल नेचर आहे, वेव्ह नेचर पण आहे आणि पार्टिकल नेचर पण आहे. जर आपण वेव्ह नेचरच्या व्ह्यूनं बघितलं तर द लाईट फ्रॉम अ पॉईंट सोर्स जर पासआउट झाला एखाद्या पॉईंट सोर्सपासून पासिंग थ्रू अ सिंगल स्लिट प्रोड्युसेस अ डिफ्रॅक्शन पॅटर्न
म्हणजे सिंगल स्लिटमधून जर हा पॉईंट सोर्स आपण पासआउट केला तर जो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो त्याला आपण फ्रंट अपवर्ड डिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्लिट असं म्हणतो. त्याचा तुम्हाला एक्सपेरिमेंटसुद्धा आहे नेक्स्ट इयरला. द इमेज ऑफ अ पॉइंट इज ॲक्च्युली अ ब्राईट सर्कल सराउंडेड बाय अल्टरनेट डार्क अँड अल्टरनेट ब्राईट कलर्स. म्हणजे हा जर एखादा ब्राईट सर्कल आतमध्ये असेल व्हाईट कलरचा दिसतोय तर ह्याच्या पुढे हा परत डार्क सर्कल आला, मग परत व्हाईट सर्कल, डार्क सर्कल, व्हाईट सर्कल, अशा प्रकारे तुम्हाला त्याचे फ्रिंजेस मिळत जाणार आहेत. ओके, तर ही इमेज दिलेली आहे बघा इथं. मॅक्झिमा जिथं क्रस्ट आहेत तिथं आपल्याला काय दिसणार आहे, ब्राईट कलर्स दिसणार आहेत, आणि जिथं ट्रफ दिसत आहेत तिथं काय असणार आहे, डार्क कलर असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न मिळतो, सिंगल स्लिट ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न हा इथं दाखवलेला आहे. ओके, तर आता नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, द जॉमेट्रिकल रिझॉल्युशन. आता जर जॉमेट्रिकल रिझॉल्युशन बघायचं झालं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचं तर ते आपण कशामध्ये मेजर करतो आहे, तर डेल्टा एक्समध्ये, म्हणजे लिनियर सेपरेशन त्याचं जे डिस्टन्स असेल त्याच्यावरती, और अँग्युलर सेपरेशन म्हणजे अँगल्समध्ये, त्या ऑब्जेक्ट्समधलं, त्या दोन ऑब्जेक्ट्समधलं जर जॉमेट्रिकल रिझॉल्युशन काढायचं असेल तर. आणि जर स्पेक्ट्रल रिझॉल्युशन काढायचं झालं तर आपण डेल्टा लॅम्बडा म्हणजे डिफरन्स इन वेवलेंथ, त्यात दोन्हीमधली जी वेवलेंथ असेल नियर बाय स्पेक्ट्रल लाईन्समधली, त्यानुसार आपण स्पेक्ट्रल रिझॉल्युशन काढतो. तर द रिझॉल्विंग पॉवर ऑफ स्पेक्ट्रोस्कोप इज लॅम्बडा बाय डेल्टा लॅम्बडा, वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ रिजन दॅट इज ॲव्हरेज वेवलेंथ ऑफ टू स्पेक्ट्रल लाईन्स. मग रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला काय झाला, 1/Δx और 1/Δ लॅम्बडा. आणि स्पेक्ट्रल रिझॉल्युशनसाठी कुठला येणार, लॅम्बडा बाय डेल्टा लॅम्बडा. हा रिझॉल्विंग पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो कशासाठी आहे, हे दोन फॉर्म्युले 1/Δx और 1/Δ लॅम्बडा, तर लिनियर रिझॉल्युशन किंवा स्पेक्ट्रल रिझॉल्युशनसाठी, लिनियर सेपरेशन किंवा अँग्युलर सेपरेशनसाठी हे जे रिझॉल्विंग पॉवरचे फॉर्म्युले आहेत ते. आणि स्पेक्ट्रल रिझॉल्युशनसाठी काय आहे, तर डिफरन्स बिटवीन डेल्टा लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा अपॉन डेल्टा लॅम्बडा हे स्पेक्ट्रल रिझॉल्युशन झालं. हा फॉर्म्युला हा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. रिझॉल्विंग पॉवरसाठीचा 1/Δx और 1/Δ लॅम्बडा, आणि स्पेक्ट्रल रिझॉल्युशन काय आहे तर लॅम्बडा अपॉन डेल्टा लॅम्बडा. लॅम्बडा काय आहे तर वेवलेंथ ऑफ दिस रिजन. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज रेलॅक्स क्रायटेरिया फॉर द लिमिट ऑफ रिझॉल्युशन. रिलॅक्स क्रायटेरिया काय आहे तर आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आता रिलॅक्स क्रायटेरिया काय सांगतो आहे बघा, तर जेव्हा या दोन आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो तेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आतमध्ये ब्राईट एरिया असतो, ह्या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ब्राईट एरिया दिसेल, मग डार्क फ्रिंज, मग व्हाईट फ्रिंज, इथं जी व्हाईट एरिया दिसतो तो, त्याच्यानंतर परत डार्क फ्रिंज दिसते. तर हा जो मधला पोर्शन आहे तो काय होणार, कंप्लीट जो व्हाईट एरिया दिसतोय, ब्राईट डिस्क दिसते, त्याला काय म्हटलं जाते तर ॲरेज डिस्क म्हटलं जातं, ॲरेज डिस्क. आणि त्याच्यानंतरची जी पहिली डार्क लाईन असणार आहे म्हणजे डार्क सर्कल असणार आहे, तर त्या रिंगला काय म्हटलं जाते, डार्क रिंगला फर्स्ट मिनिमा ऑफ दिस इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. मग आता रिलॅक्सनं काय सांगितलं, तर रिलॅक्सनं काय प्रूफ केलं, तर या त्या दोन नेबरिंग इमेजेस आहेत त्या जस्ट रिझॉल्व तेव्हा म्हटलं जाऊ शकते जेव्हा, आता मी तुम्हाला इथे एक डायग्राम काढून दाखवते. जर दोन इमेजेस आहेत
दोन इमेजेस आहेत. आता ही एकासाठी झाली आणि जर दुसरा आपण अजून एक केला तर ह्याची जी पहिल्याची मिनिमा आहे ती जर या दुसऱ्याच्या याच्यामध्ये रिझॉल्व झालेली असणार, म्हणजे दुसरा एखादा जर आपला ब्राईट लाईटचा आहे तो फर्स्ट मिनिमा जवळ असेल आणि हा चिकटलेला असेल, दोन्ही पण हे जे एरिया आहेत, अशी जर कंडिशन असेल तर ते काय होणार, जस्ट रिझॉल्व्ड असं होणार. ही आपण एक ऑब्जेक्टचे इंटरफरन्स पकडूया आणि हे एक ऑब्जेक्टचं इंटरफरन्स आहे आणि ह्याच्या साईडचे सर्कल येत राहणार इथं साईडला आणि ह्याच्या साईडला पण सर्कल येत राहणार. पण जर इथं तुम्हाला दिसेल मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं हा पहिल्यांदा सगळ्यात जो ब्राईट एरिया आहे त्याला आपण ॲरेस डिस्क म्हणतो आणि ह्या ॲरेस डिस्कवर जर दुसऱ्याची फर्स्ट मिनिमा आली असेल, म्हणजे ह्याची जी फर्स्ट मिनिमा आहे ते इथं आहे आणि ह्याच्यामध्ये ही जस्ट रिझॉल्व म्हणजे क्लोज आलेली आहे, तर असं असेल तर ती कंडिशन काय म्हटली जाते, जस्ट रिझॉल्व अशी समजली जाते. ओके, ह्यालाच रिलॅक्स क्रायटेरिया असं म्हटलं जाते. ओके, तर अकॉर्डिंग टू द फ्रेनहोफर डिफ्रॅक्शन द पोझिशन ऑफ द फर्स्ट मिनिमा ऑन आयदर साइड इज गिवन बाय द कंडिशन ए साइन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा, वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ लाईट यूज, म्हणजे लाईटची जी वेवलेंथ आहे ती आपण लॅम्बडा कन्सिडर करतो आहे आणि इक्वेशन काय येतं आहे फर्स्ट मिनिमा ऑन आयदर साईडचं, तर ए साइन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा. आता इथं खाली 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत बघा. केस फर्स्ट काय आहे तर केस फर्स्ट काय आहे तर इफ ए अँड बी आर वेल सेपरेटेड then in the resultant intensity distribution we observe two distinct peaks, म्हणजे जस्ट सेपरेटेड असतील वेल सेपरेटेड असतील दोन ऑब्जेक्ट्स, म्हणजे कम्प्लिटली सेपरेट असल्यासारखे असे असतील तर त्यांचे जे पिक्स येणार आहेत रिझल्टंट इंटेन्सिटीचे जे 2 डिस्टिंक्ट पिक्स असणार आहेत ते वेगवेगळे असणार आहेत, म्हणजे मिक्स होणार नाहीत एकमेकांशी. हे जे पिक्स आलेले आहेत तेच काय आहे तर सगळ्यात जी मधली ब्राईट जी एरिया असणार आहे जो तो आपला, मी जेव्हा ते मगाशी डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्हाला दाखवलं तर हा जो पॉईंट असणार आहे मधला तोच काय असणार, हा पीक असणार आहे. असंच दोन्ही पण इक्वेशनचं, दोन्ही पण ऑब्जेक्टसाठीचं. तर हे दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे पिक्स आहेत, ते जर असे दोन वेगवेगळ्या अंतरावर असतील एवढ्या लांब आणि जर ते मिक्स होत नसतील, त्यांची ब्राईट साईड जर मिक्स होत नसेल तर ते काय आहेत, वेल सेपरेटेड. आणि दुसरी काय कंडिशन आहे तर फॉर अ सर्टन मिनिमम सेपरेशन बिटवीन ए अँड बी then there appears a dip in the resultant intensity distribution as shown in figure. आता 2.2b म्हणजे हा ह्याच्यामध्ये कसं सांगितलं आहे तर फॉर अ सर्टन मिनिमम सेपरेशन बिटवीन ए अँड बी, म्हणजे जस्ट रिझॉल्व होण्यासाठी दोन्हीमधले जी ब्राईट साईड आहे ती फक्त थोडीशी साईड, म्हणजे त्यामध्ये फक्त थोडंसं अंतर आहे आणि तेव्हा जी कंडिशन असणार आहे तेव्हा काय होणार आहे तर 2 डिस्टिंक्ट इमेजेस असणार आहेत, तरी पण त्यांचा जो मिनिमा आहे तो एकमेकांशी मॅच म्हणजे मिक्स झाल्यासारखं असणार आहे. कसं येणार ह्याची डायग्राम तर हे जर फर्स्ट मिनिमा असेल तर ह्याचा पण फर्स्ट मिनिमा दोन्ही एकमेकाला चिकटून असल्यासारखे किंवा जस्ट रिझॉल्व झाल्यासारखे असणार आहेत. आणि पुढची कंडिशन काय आहे बघा तर इफ ए अँड बी आर क्लोज टू ईच अदर सो दॅट द resultant intensity distribution show only one peak as shown in figure and A and B of 2 points are not resolved. म्हणजे ह्याच्यामध्ये रिझल्टंट इंटेन्सिटी आपल्याला काय होते तर दोन्ही पण पीक एकत्र दाखवते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित डिस्टिंग्विश करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ए अँड बी ऑफ 2 पॉईंट्स काय येणार आहेत, मग हे इमेजेस नॉट रिझॉल्व्ड येणार आहेत.
आता हा रिलॅक्स क्रायटेरिया आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून आपण 2 एक्झाम्पल्स बघणार आहे. तर एक म्हणजे टेलिस्कोप, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप काढायचे आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप काढायचे. त्याच्यामुळं रिलॅक्स क्रायटेरिया फॉर रिझॉल्युशन यूज करून जेव्हा आपण हे काढणार आहे तेव्हा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने रिझॉल्विंग पॉवर कशा पद्धतीने होते ते कळेल. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पार्ट आपण बघणार आहे. सगळ्यात आधी काय बघायचं तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ टेलिस्कोप. आता टेलिस्कोपमध्ये या डायग्राममध्ये काय केलेलं आहे, इथे टेलिस्कोपची जी लेन्स, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ती ठेवलेली आहे आणि इथं ए आणि बी जे इमेजेस दिसतात ते काय तर 2 नेबरिंग ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्यामधला जो अँगल आहे तो काय म्हणून डिनोट केलेला आहे, इथे दिसेल तुम्हाला डी अल्फा असा डिनोट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर विड्थ, the images A dash and B dash are formed in the focal plane of the objective. म्हणजे A dash आणि B dash इथं फॉर्म झालेले आहेत. तर ह्याचं जे लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे ते इथं आरनं डिनोट केलेलं आहे आणि ते आपण फाइंड आउट करायचं आहे. लिमिट ऑफ रिझॉल्युशन आणि रिझॉल्विंग पॉवर पण याची फाइंड आउट करायची आहे. तर डी अल्फाचा फॉर्म्युला काय आहे, R/F. या डायग्रामवरून तुम्हाला कळेल. हा जो डी अल्फा इथे दिसतोय त्याची इथली जी लेंथ आहे ती एफ आहे. ऑब्वियसली इथली पण लेंथ आपण एफ घेऊ शकतोय. मग आर्क जेव्हा तिथला अँगल काढायचा असतो तेव्हा आपण काय करतोय, आर्क इंटू डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. मग आर्कची व्हॅल्यू काय आहे, इथं आरनं डिनोट केलेलं आहे आर्कची व्हॅल्यू. आणि डिस्टन्स काय आहे इथला, फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट काय आहे, एफ आहे. तर त्याच्यामुळे हे काय आली व्हॅल्यू डी अल्फाची R/F. ओके. तर आता नेक्स्ट बघा, व्हेअर आर इज द रेडियस ऑफ ॲरे डिस्क. म्हणजे ॲरे डिस्कची जी आपण सगळ्यात आधी मध्ये ब्राईट साईड आहे असं म्हणतो, ब्राईट रिंग आहे मध्ये असते आणि त्याच्यानंतर मग डार्क ब्राईट अशा फ्रिंजेस होत जातात. तर ही जी मधली जी डार्क एकदम जास्त डार्क अशी जी फ्रिंज आहे त्याला आपण काय म्हणतोय, ॲरे डिस्क असं म्हणतो. जी सगळ्यात जास्त डार्क नाही ब्राईट कलरची जी फ्रिंज आहे त्याला आपण ॲरे डिस्क म्हणतो. दॅट इज द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्झिमम अँड फर्स्ट मिनिमम ऑन आयदर साईड. ओके. नाव अप्लाइंग रिलॅक्स क्रायटेरिया फॉर जस्ट रिझॉल्युशन वी गेट. आता जर रिलॅक्स क्रायटेरिया याच्यावरती अप्लाय केला तर कसं येणार इक्वेशन, डी साइन डी अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा फॉर रेक्टेंग्युलर अपर्चर. बट अकॉर्डिंग टू ॲरे फॉर द सर्क्युलर अपर्चर डी साइन डी अल्फा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा. म्हणजे वेवलेंथच्या 1.22 इतकं मल्टिप्लाय होणार त्याला. त्याच्यामुळं डी साइन डी अल्फाची व्हॅल्यू काय येणार, 1.22 लॅम्बडा. साइन डी लॅम्बडा काय होणार, हे डीकडं डिवाइडला गेल्यानंतर तर 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल डी. त्याच्यामुळं फ्रॉम इक्वेशन 2.1 आणि 2.2 या इक्वेशनवरून आपल्याला काय दिसून येतं आहे, ह्या आणि ह्या इक्वेशनवरून तर R/F इज इक्वल टू ह्याची LHS साईड सेम आहे त्याच्यामुळं RHS साईड पण सेम असणार आहे. त्यामुळं R/F इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय डी. ओके. मग लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणजे काय आहे तर स्मॉल आर आहे. तर स्मॉल आरची लिमिट ऑफ रिझॉल्युशनची व्हॅल्यू काय येणार, 1.22 लॅम्बडा एफ डिवायडेड बाय डी. ओके. आणि रिझॉल्विंग पॉवर काय असते असं म्हटलं होतं आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये. तर लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा रेसिप्रोकल म्हणजेच रिझॉल्विंग पॉवर ऑफ दॅट ऑब्जेक्ट असते. मग त्यामुळे रिझॉल्विंग पॉवर ऑफ आता टेलिस्कोपची काय येणार तर 1/r इज इक्वल टू, हे फक्त न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर होणार आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर. त्यामुळे व्हॅल्यू कशी येणार, डी डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा इंटू एफ.
तर आता नेक्स्ट काय बघणार आहे आपण, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमध्ये काय आहे, तर मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा आपण रिझॉल्विंग पॉवर चेक करतो तेव्हा जे AB हा ऑब्जेक्ट आहे आपल्याला दिसतोय, तर हे नेबरिंग पॉईंट्स आहेत, त्याची इमेज A', B' इथं पडलेली आहे, इथं दिसेल तुम्हाला A', B' अशी. तर ह्याचा जो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो तो या साईडला इथं दिसून येईल. अशा प्रकारे रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोपची डायग्रॅम आहे. तर इथं D अल्फा आहे तो ऑब्वियसली, परत त्या दोन्हीमधला जो अँगल आहे फ्रॉम दिस मायक्रोस्कोप, इथून जो अँगल तयार होतो A आणि B नेबरिंग ऑब्जेक्ट्समधला, तो आहे D अल्फा. आणि तसाच इकडे D अल्फा हा दिसत आहे. तर मायक्रोस्कोप इज यूज्ड टू ऑब्झर्व टू नेबरिंग ऑब्जेक्ट्स असे ते सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा, द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज स्टार्टिंग फ्रॉम A and B is obtained delta is equal to MA plus AN, where BM and BN are normals drawn on extreme rays AP and AQ. Therefore, delta is equal to H sin I plus H sin I is equal to 2H sin I. Therefore, हे का होते, H sin I plus H sin I is equal to 2H sin I अशी का व्हॅल्यू आली, तर sin I is nothing but AN upon AB is equal to AM upon AB and AB is equal to H. Therefore, delta is equal to H sin I plus H sin I is equal to 2H sin I. According to Rayleigh's criteria, the image A dash and B dash are just resolved. म्हणजे रेलेक्स क्रायटेरियानुसार मग A डॅश आणि B डॅश फक्त जस्ट रिझॉल्व झालेले आहेत. सेंट्रल मॅक्झिमम इथे डायग्राममध्ये सुद्धा दिसेल तुम्हाला, जेव्हा त्याची आपण काय म्हटलं होतं, जेव्हा ब्राईट साईडची सगळ्यात जास्त जो ब्राईट साईड असणार आहे ती जर इथं फर्स्ट मिनिमाला दुसऱ्याच्या जर मिळत असेल तर तो काय असतो, जस्ट रिझॉल्व्ड पॉईंट असतो त्याचा, किंवा जस्ट रिझॉल्व्ड असते ती दोन्ही ऑब्जेक्ट्स ते. मग आता इथे इक्वेशन काय आलेलं आहे बघा डेल्टाचं, D साइन D अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा. वी गेट 2H साइन अल्फा इज इक्वल टू 2H साइन I इज इक्वल टू लॅम्बडा for rectangular aperture, but for circular aperture of width D काय ते व्हॅल्यू आपण मगाशी बघितली होती, 2H sin I is equal to 1.22 लॅम्बडा अकॉर्डिंग टू ॲरे. ॲरेनुसार आपण मगाशी व्हॅल्यू बघितली होती डीची 1.22 लॅम्बडा. मग ती आपण व्हॅल्यू इथे पुट करणार आहे, 2H sin I is equal to 1/22 लॅम्बडा. Therefore, limit of resolution H is equal to 1.22 lambda divided by 2 sin I is equal to 1.22 lambda 0 is equal to 2 mu sin I. व्हॅल्यू कोणती घातली, म्यूची, म्यू इज इक्वल टू लॅम्बडा नॉट अपॉन लॅम्बडा, ही व्हॅल्यू इथं पुट केली आहे. ओके, मग रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप काय आला, तर 2 mu sin I divided by 1.22 lambda naught, where mu sin I is called न्यूमरिकल अपर्चर. म्हणजे न्यूमरिकल अपर्चर कुठली व्हॅल्यू आहे, तर म्यू साइन आयची. आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप काय येतोय, तर 2 mu sin I डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा 0. तर तुम्ही रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पाठ करा, एक्झामला येऊ शकतात या. याचं डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे बघा, दस रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ मायक्रोस्कोप इज हायर फॉर लार्जर न्यूमरिकल अपर्चर, that is the larger value of refractive index of the medium. So increase the resolving power, oil immersed microscope are used. Secondly, RP is higher for smaller wavelength of light used to
eliminate the objects. Therefore, ultraviolet microscopes have higher resolving power as compared to optical microscopes used in visible region. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगितलेलं आहे तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हॅव स्टील हायर रिझॉल्विंग पॉवर अँड हेन्स दे कॅन बी यूज्ड टू सी मोर डिटेल्स ऑफ द ऑब्जेक्ट टू बी ऑब्झर्व. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज जास्तीत जास्त रिझॉल्विंग पॉवर असल्यामुळं जास्त ऑब्जेक्टचं जर डिटेलिंग स्टडी करायचा असेल किंवा डिटेलमध्ये तो जर ऑब्जेक्ट बघायचा असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज केला जातो आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.